नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत सॉफ्ट रसाळ आणि अगदी हलवाई स्टाईल काळा जामुन। बाहेरून गडद रंगाचा आणि आतून मऊ असा हा गोड पदार्थ सणासाठी किंवा खास प्रसंगासाठी परफेक्ट आहे। चला तर मग सुरुवात करूया। आता मी इथे एका परातीमध्ये 200 ग्राम खवा घेतलेला आहे आणि खवा मी किसणीने छान किसून घेईल। किसलेला खवा असल्यामुळे तो मिक्स करायला सोपा जातो आणि गोळे करताना क्रॅक सुद्धा पडत नाही। त्यामध्ये मी 50 ते 60 ग्रॅम पनीर घेत आहे। पनीर सुद्धा किसून ॲड करू। पनीरमुळे जामुन आतून जास्त मऊ आणि स्पॉन्जी होतात। पनीर हे नेहमी ताजं आणि बारीक किसलेलंच असावं, मोठे तुकडे राहू देऊ नका। आता खवा आणि पनीर हलक्या हाताने मिक्स करून घेऊया। आता खोवा आणि पनीर आपण तळहाताने छान मळून घेऊया। मिश्रण आता हलक्या हाताने दाबत आणि चोळत मिक्स करा। तळहाताने पुढे ढकलत आणि परत एकत्र करत हे मळायचं आहे। यामुळे खवा आणि पनीर पूर्णपणे एकजीव होतात आणि मिश्रण स्मूथ होतं। काही गुठळ्या असतील तर त्याही निघून जातात। जर छोटे दाणे दिसत असतील तर अजून थोडं मळा, घाई करू नका। 2 ते 3 मिनिटं मळल्यावर टेक्स्चर छान मऊ होतं। मिश्रण गुळगुळीत आणि क्रॅक नसलेले झालं की ते तयार आहे। आता आपण पुढे यात बाकीचे ड्राय इन्ग्रेडियंट्स घालणार आहोत। आता यामध्ये मी 1 टेबलस्पून रवा घातला आहे। यामुळे जामुनला एक हलकी बॉडी येते। आता इथे मी अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालत आहे। बेकिंग पावडरमुळे जामुन आतून मऊ आणि हलके होतात। आता इथे मी 3 टेबलस्पून मैदा एकदम न घालता थोडा थोडा करून ॲड करत आहे। असं केल्यामुळे मिक्सचरची कन्सिस्टन्सी कंट्रोल करता येते। प्रत्येक वेळी थोडा मैदा घालून हलक्या हाताने मिक्स करा। मिश्रण खूप घट्ट होऊ देऊ नका। आपल्याला स्मूथ, मऊ आणि क्रॅक नसलेला डो तयार करायचा आहे। जर मैदा जास्त झाला तर जामुन कडक होतात, म्हणून स्टेप बाय स्टेप ॲड करणं खूप इम्पॉर्टंट आहे। आता आपलं मिश्रण गुळगुळीत आणि क्रॅक फ्री झालं आहे। आता याला आपण छान झाकून थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि पाक तयार करायला घेऊया। तर आता पाक तयार करण्यासाठी मी इथे 2 वाटी साखर आणि 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। गॅस मध्यम आचेवर ठेवा आणि साखर पूर्ण विरघळेपर्यंत हलवत राहा। आता यात 3 ते 4 वेलची ठेचून घाला, त्यामुळे छान सुगंध येतो। मिश्रणाला एक चांगली उकळी येऊ द्या। आपल्याला इथे घट्ट पाक नको, मध्यम पातळ पाक हवाय। एकतरी पाक बनवायची गरज नाहीये। आता आपला पाक झालेला आहे। आता आपण त्याला झाकून थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया। आपल्याला कोमटच पाक हवाय, कारण तळलेले गुलाबजामुन आपण कोमट पाकातच टाकणार आहोत, तेव्हाच ते आतपर्यंत छान पाक शोषून घेतात। आता मी इथे हाताला हलकंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि आता या डोचे मी छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहेत। काळजी घ्या, गोळे नेहमी क्रॅक फ्री आणि गुळगुळीत असावेत, नाहीतर ते तेलात फुटू शकतात। आता इथे कढईत तेल किंवा तूप गरम करायला ठेवा। तेल किंवा तूप गरम करताना गॅस नेहमी मंद आचेवरच ठेवा, कारण तेल जास्त गरम नको। तेल खूप जास्त गरम असेल तर गुलाबजामुन बाहेरून लगेच तपकिरी होऊन आतून कच्चे राहतील। आता आपण गोळे सावकाश तेलात सोडूया। गोळे आता सतत हलक्या हाताने हलवत राहा, घाई करू नका। मंद आचेवर हळूहळू तळल्यावर जामुन गडद तपकिरी ते काळपट रंगाचे होतील। आता आपल्या जामुनला परफेक्ट कलर आलेला आहे। आता आपण जामुन बाहेर काढूया आणि लगेच कोमट साखरेच्या पाकात टाकूया। किमान 2 तास तरी हे जामुन आपण आता पाकात मुरू देऊया, तेव्हाच ते आतून रसाळ आणि स्वादिष्ट जामुन तयार होतील।
तर तयार आहेत आपले रसाळ असे काला जामुन. आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच टेस्टी रेसिपी सोबत. थँक्यू.